بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وأصحابه أجمعين ومن تبعهم بإحسان ودعا بدعوتهم إلى يوم الدين وسلم تسليما كثيرا كثيرا. أما بعد. صدر اجلاس، ذمہ داران جماعت و مدرسہ आणि आज जगुंती ही बजमें शरीफ शुरका हजरात वाटे त्यांच्या खिदमतीक सम्मानपूर्ण मैं सलाम पेश करता. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. हजरात, आज वो जगुंती इजलास जुमान अफजल अहमद जामिया मस्जिदी तक मुनाफिद जाऊन है. ये जी ये जो का मकसद है, ये जी का गायत है, तकरीबन हमका समूह को करता. बहरहाल जमाती जिंदगी भीतर आणि इज्तिमाई जिंदगी भीतर बास इसकी मनते पैदा जाता तर वजूद उतर येतात की त्यांची खिदमत बल्ली दूर सर आणि बल्ली वखसरा मी असेल आठवत होता. आमची गावाची तारीख ही जो कोणती जमातीची मुख्तसर तारीख है, ही तारीख मध्ये जो कोणते अफराद जो कोणती माणसे आपल्या जमानात काम करून गेला आहे, त्यांची अगर आम्ही सिफात आणि त्यांची आम्ही जो कोणती कारकर्दगी है ती अगर आम्ही सामने आणू चाहला ते मुख्तसर वक्त भीतर नाकाफी है. इशिकच आमचे मरहूम जनाब शाबंदरी काजी मिरान साहब होते. यांची तकरीबन आपले माश चुकून फारिग झाला मग गालिबन 1980 मग चुकून धरले इतना सर जो कोणतं आहे ते गावात राहिले. लेकिन हे जे भीतर तकरीबन 2 दहाईयो आणि तकरीबन 20 वर्षे कोणते वाटेल की जमाती कामात सरी मुंसलिक राहिले, मदरसाचे कामात सरी मुंसलिक राहिले, माशी आणि हे जे समाजी आणि जो कोणते असले आईली मसाईल असे त्यांचे जे मुंसलिक राहिले. तासरी मुख्तसर अवकाश भीतर हे 20 वर्षाची तारीख बयान करूचे ते आसान नाही. बहरहाल आज जो कोणते त्यांची मनकबत भीतर या त्यांची असले जो कोणती ते काम करून गेला आहे त्याची बारा सांगता उभे करूला ते माणसा या माणसे येतले तरी आपल्या खैलात जर मुख्तसर जो कोणती अल्फाज आपल्या समजायचे समजची कोशिश करते. बहरहाल मौजू को ताल्लुक इनके फिर तकरीबन 20-25 वर्ष असे आम्ही इनका बचपन पलते वाटो आणि तिशिकच पलते आले जिशी आज आम्ही त्यांना रुखसत केला तो. लेकिन 20 वर्ष असा भीतर वल्ली खिदमत अंजाम देऊन गेले नाही. असेल भीतर जाता काका पुसला येता आमच्या सामने ही नौजवान ही कोणती माणसे येता वाटे याच्या पुढे जी कोणती माणसे काम केलं आहे त्यांचे दौर खतम जाऊन ते असेल आपल्याकडे घरे भेटतात. येताची नौजवान चढवा या असले जो कोणती न्यू जनरेशन वाटे त्यांना कळलं की ही माणसे केटलो काम केलं नाही. काम संबंध पहिली चीज जमातीचा निजाम जो कोणतो चालता बला ये एक दूसराचे सगळे राय सरीन, एक दूसराचे ताउन सरीन, एक दूसरे मशवरा सरीन चलता. जो कोणते तमाम पर जनाब शाबंदी खाजमिया साहेब गालिबन 1983 भीतर सेक्रेटरी जाऊन आले. तेता जो कोणतो तेजे पुढे कोणती माणसे बडे काम केले होते तेजे मग हे जो कोणते काम केले हर माणूस आपल्या जमा भीतर काही कुछ नवी चीज वाढची कोशिश करता. ह्यांचे जमातून हे काम झाले का पुसतान जो कोणतो जमातीचो निजाम चालतो होतो तेका हे मुस्तहकम तरीका ऊपर है एक नवी अंदाज में चालू की कोशिश करे. यानी ये जे सब बाकायदा मुहर्रिर जाऊंगास, ये जे सब एक बाकायदा एक ऑफिस जाऊंगास, ये जे सब जो कोणती सगळी मी कारवाई करता हूं त्याचा आमका एक बाकायदा रूम जाऊंगास, ही जर चीज आमच्या पुढे नव्हती. अंजुमन हाल भीतर मीटिंग जाती होती त्याचे मग सदर या सेक्रेटरी साहेब आपल्या घरी बसून काम करते होते. त्याचे मग हे चाले का पुस्तक हे जो कोणतो टाइम गुजरते गेलो ते भीतर हे मुनासिब बोलाय का पुस्तक नाही. एकदा आमच्या जो कोणतं असले आमचे जमा पर जरा जिद्दत इख्तियार करू का जरा मुनज्जम शक्ल असले जमाते मुनज्जम करू का. अल्हम्दुलिल्लाह ते जमात गुंडर जो कोणता बाकायदा मुहर्रिरची जो कोणतो असले एक होदा होतो तो असले गाव मुंतखब झालो. त्याचे साथ साथ माणसे जो कोणतो असले बजाय बजाय घरे बसूचे एक मरकजात तरी असले आपले मसले मसाईल हल करण्याचा कोशिश केले. त्यांचा शौक एवढा होतो की आपल्या घराची जो कोणतो बाहेर वरंडा जो कोणतो असे ते देखील ऑफिस को केले होते. आमचे जे कोणते खुद्दाम होते जमातीचे
ते वचून तेंचे कडेन वचून ज्यो कोणती कुछ दिवच्यो होती या कोण देवची होती तिंगा तो ते वसूल करते होते आणि देते होते. बहरहाल सामान पहली चीज का पूछना जमातेची शक्ल भितर नवी चीज त्याला पैदा केली. दुसरी चीज का पूछना आमची जमाते जितले हुद्देदार राहतात ते हुदा भितर सम्मान कलिदी होता आणि सम्मान जिम्मेदाराचो होता एक सेक्रेटरीचो राहता. सेक्रेटरी बदल सव्वा चिटो ताका पळोवपाक पडटा, सव्वा चिटो तेंचे जे भितर सगळे घेवपाक पडटा. कोणी उपमा तर विसरून बाबा डिस्टर्ब होणार. सव्वा चिटो जो कोणते आहे त्यांच्यावर जिम्मेदारां जो कोणते राहतात ती जिम्मेदारियों मुकम्मल करपाक एक सेक्रेटरीच्या हैसियतीन राहतात. जे जमापर आमचे जनाब शाबादी कादमिना साहेब आपले उदावर राहिले होते तेव्हा म्हणजे जमातीचो जो कोणतो दायरा असेल तर वसी जाती गेलो होतो, वसी जाती गेलो. खाली मनकी का झालं नाही बटकरीत को ऑफ देते होते, घोड़ेश्वर को ऑफ देते होते, क्या कुछ मसाइल लेते होते या तंजीमी मसाइल लेते होते. हे तमाम मुद्दासो जो कोणतो इस्तेमाल कुछ सबब त्यांना वेलकम कुछ सबब सम्मान पहिली जो कोणती असेल कोशिश आमचे जो कोणते आहे शाबादी कादमिना साहेबांचे जमातपूर झाले. त्याने ते खुद ऑफ देते होते त्यांना किसी इस्तेमाल जोकस का करता शायद तुमका ऐतो हिंग है कि जो को तो तंजीम भीतर इब्तिदा भीतर आसपासचे इलाका चुकून एक माणसा चलले एजादी तौर पर चले एक मिंबर करते होते. मनकी चुकून जनाब शाबादी कादमिना साहेब तंजीमेचो मिंबर करून गेलो आणि शिकत अबुसरा जिफरी साहेब चलले तंजीमेचो मिंबर करून गेलो होतो. त्या मापा म्हणजे आमच्याकडे ताको तो बुक आहे ते बुकावर त्यांची फोटोग्राफी आहे तो मुख्तसर तारून करून आहे. त्याच्या अलावा जामिया इस्लामियाची शुरा जो कोणती वाट आहे जामिया इस्लामिया तकरीबन 1962 भीतर तो इदारा कायम झालो. त्याच्यामधून ज्यादातर जो कोणते होद्देदारां या मेंबरां जो कोणता आहे भटकेलीचे हात दुखत महदूद होते. लेकिन तिंगा एक ऑप्शन हो पडून गेलो का पुसणार नाही हे जे भीतर आमच्या आजोबा बाजूची माणसाको असेल शरीक करू का तरी त्यांची को नजर सम्मान पुढे आमचे जनाब शाबादी कादमिना साहेबांवर उडली आणि ते असेल जो कोणते एजादी तौर जामियाचे शुरासो मिंबर जनाब शाबादी कादमिना साहेबांकडे मुंतखब करून घेतले. तकरीबन हे 10-15 वर्षे तक मुस्तकिल आपली जिम्मेदारी त्यासाठी निभवते होते, जामियात येते होते आणि असले आपले हाजरी देते होते. आणि ते जमापर आमचो जो तो दाखला तकरीबन झालो होतो 1989 1990 1985-86 च्या असा भीतर ते जमापर आमचे जो होते जमाती जिम्मेदार होते ते भीतर जनाब शाबादी कादमिना साहेब मरहूम, जनाब काजी हुसैन साहब मरहूम, जनाब आबिदा सादिक साहब मरहूम वगैरह वगैरह हजरात जो कोणते वाटे हे जामिया शरीफ बल्ली इनका मुंसलिक होते हैं और हर मसला बारात जो जामिया शरीफ से रुजू करते होते. ते खुसूसी तौर पर इनका येने उससे टेका होते का पुस्तान एक तरी ये तंजीमें को मेंबर होते और दूसरी का पुस्तान जामिया इस्लामिया को सिर्फ मेंबर होते. तीसरी चीज का पुस्तान जब किसी भी तुमका सांगलो कि जमातीची जिम्मेदारियों चालवच्या सबब सम्मान ज्यादा जिम्मेदारां रोल अदा करता पड़ता सेक्रेटरी साहब. एकदा अल्हम्दुलिल्लाह पढ़े लिखे मन से पैदा आशे ते जमावर आम्ही पलतो होते का पुस्तान हर मीटिंगा में कहने का मसाइल बाहर कहने का मसाइल जुमायचा कहने का मसाइल कहने के मसले सगळे सामने पेश येते होते. ते जमाचे कोणते जिम्मेदार होते आणि एक थोडा माणसाचे थोडाफार एक जापने मशहूर झाले की ही 7-8 माणसे तर येते होते मला ते सामी माणसे का बोलतोय का पुस्तान जमात माणसे आहे. जमात माणसाचो तसवूर जो कोणी माणसे दिले मला ह्याच्या भीतर सम्मान ज्यादा रोल यांच्याकडे आहे भीतर आणि ही कॅबिनेट शो मसलन त्याच्या भीतर जनाब शाबादी कादमिना साहेब होते, जनाब मस्तान शब्बीर साहेब होते, जनाब सावड़ा मोहम्मद मौला साहेब होते, जनाब अबुसरा जिफरी साहेब होते, जनाब आबिदा मौला साहेब होते. ही जो कोणी माणसे होते हे खेम वसूचे जालान खेम येऊचे जालान सरी वसूचे सरी येऊचे आणि जमातेचो सम्मान वडलो किरदार आपण तिथे चित्ता यांच्या भीतर अंडरस्टँडिंग राहता इफाम व तफहीम राहता आणि कोणते काम सरी मिळून करतो शो राहता तरी ते ती जमाते भीतर ताकद आणि कुवत पैदा होता. तर हे जे ह्यांचे भीतर कोणते आहे एक इतिहाद होतो. इतिहादाला तरीकावर साम्य कोणते मसला हल करूचे जालान बनावर वस्तू मसला जाओ बिजी कोणते कोणो वकिलार वस्तू मसला जाओ या बिजी कोणते मसले हल करूचे मसला जाओ ही तमाम चीजा भीतर हे साम्य होते शायद तुम्ही को होते पळून राहते. कंस्ट्रक्शन काम मामल्यात भीतर मदरसाची इमारत जाऊ का या मिसगत जाऊ का या बिजी कोणती चीज जाऊ का ते मामला भीतर कोण्या कडको वस्तू जालान तो हे साम्य सरी होते. त्याचे ही ओळखू पडते का पुसलान यांचे भीतर एक इतिहाद इत्तिफाक असे आणि साम्य मिळून जुळून सगळे काम करूचे यांचे भीतर एक जज्बा असे काम हे ताको अल्हम्दुलिल्लाह आमची जमात तर ही कशी चालते असे गोया की मेव होता का पुसलान ते तेव्हा पर कोणतो माणूस आपले कारभार राहत होतो सिरसे राहत होते कोणी फुलाने ठाव राहत होते
तरी तेही आपले हे जे मुताबे जे कोणते आपले वक्ताचे मुताबे थोडे काम करून येते होते लेकिन यांचं जेव्हा दौर सुरू झालं तरी हर कामा भितर एक मुनज्जम शक्ल आता हाडले आम्ही कोणाला वसू का तरी बाकायदा नित्य तरीकावर वसू का त्यांची तरी मुलाकातो करू का वो जो कोणतो तरीकांचे जो दफू पडतो होतो तेच मी बदललो का पुष्णान जमात मानचे आयले जो कोणतो तस्वूर आमका पेश केल्याचे बला ज्यादा करून हिस्सा ही कॅबिनेट तो असे जो कोणती कॅबिनेट त्याला आमच्या पुढे गुजरली शे नित्य एवढे काम करून गेले त्याच्या मग બીજી तुम्ही जराशी पुढे पडा यांचो जनाब शाबानी खाजगरा जो ताल्यो एक इल्म से ते करते बड़ी मोहब्बत होती त्यांचो हमेशा कलम चालता राहतो होतो काही नाही काही बरोबर होते आणि आमका आठव पडता की ड्रामा बरोवचे अफसाना बरोवचे या नसरी अदब जो कोणते बोलतात निक्को से निक्को अदब निक्के अल्फाज इस्तेमाल करू का निक्को से निक्को यांची पहिला करू का बोलले जातात त्यांचे अरे त्यांचे डमा पर अबूशाह जिफरी साहेब आणि सगळे कादमिना जनाब शाबानी कादमिना साहेब यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जात होतं एक जरा शायराना अंदाज में बनवते होते आणि एक नसरी अंदाज त्याला बनवते होते आपले तेव्हा ड्रामा को केले ड्रामा एक बुक कोण असेल तुमका शायद आडवा चढवा असले बाकाला तयार केले ते विचार हे हो शौक हे पैदा करता यत्ता माणसा इल्म तालुक आता आणि माणसा बरोवतो शौक पैदा आता पण माणसा पढवतो शौक पैदा राहता तरी त्याच्याकडे किताबे राहता क्या का भरवते राहतात क्या का पढवते राहतात अल्लाह नसीब करो और आमचे इस्माईल जनाब तेही असले जता जिंदा होते त्यांच्याकडे बाकायदा होते त्याने कुछ भरवते होते आपले कलाम भरवते होते आपली चीजो बनवून हडते होते ही वडली काम त्यांची ते होते का पुसान इल्म से देतो असले ते रुजू केले होते आणि तिची संख्या तर होती काय ना काय भरवते होते ते जो बेवल खता का पुसान अलहमदुलिल्लाह आमची जमाती जिम्मेदारांचा पल्ली बनवतो शो मानता होतो लेकिन जेटलो शौक असले जनाब शाबादी कादरा साहब होतो शायद भली कम किंमत किसी माता तर आहे जो कोणते देते शौक होतो तो आणि त्याचे आसको आमच्याकडे टायरूर मौजूद आहे त्याच्यामध्ये तो वडलो कारनामा काका पुसलान मी चाहते बोल खता एक इदारा जिथे चालता मसला मदरसा रमानिया तुमका समोर केलता की अंजुमन नुसरतुल मुस्लिमीचे नामी भल्ली पुढे तुमच्याकडे तालीम सुरू आहे जनाब आमचे कडेगीर जाफर सादिक साहेब मरहूम त्यांचे वाली साहेब ते जमात म्हणून त्यांचे फुडले को असले माणसे आपले चढवा सबब तालीमीसून अजून धरले होते जे कोणते खलफो येत होते ते असले तालीम चढवा पडवते होते लेकिन 1984 मत अंजुमन मुस्लिमीन मत 1984 भितर जेता असले मुस्तकिल मदरसाचो कियाम अमल भितर आयलो तेजे सन्मान पहिले नाझीम आमचे जनाब शाबादी खाजगरा साहेब मरहूम आणि गोया की जमाती तलावर को त्यांची एक अलग एक रोल होतो किरदार होतो आणि मदरसाची सतावर को एक थोडं जबरदस्त रोल होतो आणि सन्मान पहिले नाझीम जनाब शाबादी खाजगरा साहेब ह्याच्यात वडलो कारनामा काढून देतो म्हणून सांगतो होतो का प्रश्न इदारा चालवचा सबब उस्तादा सबब का उसूल आहे त्यांच्या चालवतले जो कोणते जिम्मेदारां वाटत त्यांची सबब का उसूल आहे हो उसूल मुरत्तब करता सबब मदरसाचो दस्तूर अमल केले नाही आणि हे सर्व जनाब शाबादी खाजगरा साहेब बल्ली पेशपेश होते आणि त्यांच्याच सल्ले बाकायदा आपले झेंडावर हाडून खूप त्याचे भितर बल्ली भटकेले वसून गुडेश्वर वसून तारेरी वसून जो कोणते मदरसाचे उसूल जबाबी किशी राहताना का बोलून आणि आपले एजंट जो कोणते ते तयार केले हे कोण थोडं जबरदस्त त्याच्यापर्यंत कारनामा हो हे जे मत जो कोणते धर्म साहेब आम्ही पलते वाटाव त्या मदरसाचे का उसूल जबाबीत राहू का लेकिन लाय हमल जो कोणते तयार केला असे हे जे भितर त्यांच्यावर जबरदस्त सल्ले रोल है ये अलावा मी त्यांच्यात एक चीज पल्लो का पुसलान अपनो कापराची इतिबरान यानी लिबासी इतिबरान आपको तशख्खुस के तो छोड़ना है सेक्रेटरी जाऊं के बावजूद अपनो लिबास जो को तो पला एक जमाती जिम्मेदारा में तक जो को तो लिबास आऊं का तो लिबास ते चलले हमेशा से बेहतर रहले आणि जुब्बा पर आले ना मुंडे पर आले हालांकि पैंट को ते घालूंगा कि कुर्ती को तो इस्तेमाल करो आती लेकिन जितना जिम्मेदारियों पर आले पण मल्लामत एक सुलहासो एक नेक माणसाचा कोणतो लिबास राहता तो लिबास हमेशा त्याचे ते तर हल्ले नाही आणि आमका निकिबुल हरतो ते उच्च डमा परको माशाल्लाह ते का अलग लिबास की जरूरत पडती नव्हती ते तोच लिबास पर ते होते अंगुठी घालते होते त्याचा जुब्बा राहतो होतो माथावर टोपी राहती होती आणि त्याची दाढीको गोडे सोडले होते ही जी कोणती एक माणसाची नजरेमध्ये कोणती दसता ही चीज जो कोणते एक साले आणि नेक एक जो कोणते आमचे बुजुर्ग चालवले होते तेच तरी पर एक सावची ते कोशिश चालले केले होते आपण लिबास देतो चालले बदलवायला ही कोई जबरदस्त त्याची खुसूसियत थी जबकि बड़े उकला से आपकी जरूरत पड़ती होती कि तब कोडासो मामला रहता तो अभी क्यों कारवार उसमें पड़ते होते तेरी हो लिबास का चले कि ज्यादा कौन चले इस्तेमाल करते होते नहीं जे बदल पूरे होते ये साथ साथ जो कोणते है
चेडवां मद्रसाचे तालुकान असायजाचे तालुकान आणि खुसूसी तौर पर जेता आसले कोण तो मद्रसा आहे कोण तो इदारा चालवचा आसता दुडाची जरूरत पडता ते तेव्हा पर हेंचो व्हडलो रोल खातो होतो माणसाकडे वचूचे त्यांचे काय काय त्यात आपली समजूंचे जिशी ही चीज चुकून तिचे मे सम्मान ज्यादा मरहूम आमचे सावळा मोहम्मद मोहरा साहेब भितर पडलो होतो की ते जमातेचे तालुकान कोणतिकूच जरूरत अशे असं आमकां कुठे बिल्डिंग जावंकाच आमकां कुठे रूमे जावंकाच आमकां फुलांनी चीज जावंकाच भले बराबर माणसाकडे होते होते माणसं मुतवजे करते होते आपलं प्लान दाखवते होते इतक्याच चीज चुकून तिची इब्तिदा भितर आनी इज्जत पडले होते की तेन्ना मद्रसाचे अखराजात भले मुख्तसर होते लेकिन जरायको कमी नव्हते भरायको बिलकुल नव्हते ते तेव्हा पर आमची कोणती सुपर बाजार असे 1984 भितर ते दोघो तिको ते बांधून गेले होते आमचे केप्पा अब्दुल मजीद साहेब बांधले आणि लेपडी इब्राहिम साहेब कोणते होते ते तेव्हा पर त्याचे इंजिनियर नाही तरी त्यांच्याकडे वसून कोणते तो इंजिनियर प्लॅन घेऊन राहिले आणि केप्पा अब्दुल मजीद साहेब तो बांधले तीच आंगणियान जो कोणती जराशी आमच्या आमदनी येणी होती त्याच्या अलावा संवत दारोमदार आमच्या अवमापर होतो की जो कोणती को चीजों ते देते होते त्याच्यानंतर आमची इदारा चालते होते लेकिन तनख्वाह देऊचा सबब त्यांची जरूरतो पुरा करण्याचा सबब भली मसाईल येते होते एक अल्हम्दुलिल्लाह जनाब शाहबुद्दीन खान साहेब आपली सगळी कॅबिनेट घेऊन जो तसे हे कामाचं आगे बढ़ले आणि जेटली त्यांची जरूरतो पुरा करू शकतात ती जरूरतो पुरा केली इशिकच कंस्ट्रक्शनचे कामा भितर बास कामा पडले कोणते ही मिसगत असे ही मिसगत 2-3 मटबाकडे का शहादत झाली होती त्याच्या पुढे तेजो रिन्यू कंस्ट्रक्शन झालं तर त्याला एक्सटेंड करून गेले ते तेव्हा आपण कोर्स ही काय माणसं कोणतो आहे आपलं सम्मान ज्याचा रोल अदा करते होते त्या पुन्हा जिम्मेदारी म्हणजे बरकत राहते होती जो कोणते को काम हे 20 वर्षाच्या आसार झाला असे त्याच्या भितर मरहूम जनाब शाहबुद्दीन खान साहेब असो बडो जबरदस्त रोल असे आणि ते सगळे काम आगे बढ़ला असे मुख्तसरन हे का पुन्हा त्यांचे भितर भल्ली सिफात होते नावजीचे खूप पाबंद होते रोजाचे पाबंद होते आणि सम्मान ज्यादा का पुन्हा इन मोहब्बत होती जे कोणते को उलमा ते तेव्हा आले मसलन मौलाना अब्दुल समद साहब आले आमचे मौलाना शबीर साहब गेला मग मौलाना अब्दुल समद साहब तकरीबन 8 वर्ष त्यांचं दौर गुजरलो त्याच्या मग मौलाना उबैदुल्लाह साहब आले कडूर तुकून त्यांच्याकडे 2 वर्ष गुजरली मौलाना इरशाद साहब आले आफ्रिका आले त्यांच्याकडे तकरीबन 2 वर्ष दौर गुजरलो त्याच्या मग मौलाना शीज वगैरे हजरत आले होते मौलाना अहमदुल्लाह साहब आले होते ही जितकी को उलमा आले त्यांचे ते जमा पर पूरा रब जुगंतर आलो आमचे जनाब शाहबुद्दीन खान राहलो त्याच्या मग 1995 भितर जेता मुझी फरागत जाती होती ते जमा पर खुद जो कोणते हैं ये लखनऊ से आए होते हैं आमचे जनाब शाहबुद्दीन खान साहब मे पुढचे जमा पर लखनऊ भितर आले नदवा भितर आले नदवा भितर ते जमा पर एक कागजाची जरूरत होती मौलाना अलीमिया रहमतुल्लाहची मौलाना अलीमिया रहमतुल्लाह ते जमा पर बाकायदा हयात होते त्यांचे कागजाची जरूरती का बदल आमचे बिस्किटीचे काम चालू उगास जनाब शाहबंगरी जाफर सादिक साहब खुसूसी तौर पर करले हजरत मौलाना तरीन एक जापून टेलिफोन भितर या तहरीर फेडून झाला मग जनाब शाहबुद्दीन खान साहेब आयले होते आयला मग पडलो उलमा तरीन मौलाना रबी साहब तरीन हजरत मौलाना तरीन तिचा मुलाकात झाली तेच जमा पर ठरले हिंगा तो मशवरा झालो का गुसलान मौलाना माका ते सांगले येता मला हे जे तुम्ही फारी झाला मग इंशाल्लाह तुम्ही गावात येऊन का तुम्ही आणि आम्ही समीप शांत वाडा का गुसलान तुमसो तकर्रुर आम्ही गावात कोण शांत वाडा आमचे तो मशवरा झाला आणि बाकायदा मशवरा करून आमची नजवात आयले आहे माझ्याकडे पडले तेव्हा मी बोललो का गुसलान त्याचा मौलाना आमचे सलमान साहेब हुसैनी दामद बरकातो आमचे वडले उस्ताद नाही उस्ताद हदीस नाही त्यांच्या माता आता मी सगळे प्रत्यय होते आणि पूरी तमाम तर जिम्मेदारी आमची त्यांच्या बरकत काढले होते तरी मी मुझे दैनी तौर पर बातम्या आल्या मी बोललो का पुसना तुम्ही फुलाने माणसाकडे मशवरा करा तर आम्ही बाकायदा मौलाना सलमान साहेब एक मौका घेतले मौलानाकडे गेले ते मशवरा झालो ते मौलाना सल्लम राय दिले का पुसना ते तुम्हाला अगर हे चाहता तुम्ही गावात येण्याचे तर तुम्ही गावात पहिला असेल मौका देऊगाच आणि गावात तुम्ही असले खिदमत करूगाच गोया की त्यांची दावते उपरकस सम्मान पहिला ते नजवात मागा आपवले आणि त्यांची दावते उपर मी लब्बाई बोलतो जो कोणतं आहे तेव्हा आमचे अबू साहेब जाफरी साहेब अबू साहेब खाजा साहेब यांचे मशवरा जो कोणते मैं ही जिम्मेदारी कबूल केलो आणि तो वक्त आज सलाम ही जिम्मेदार पर वाटो लेकिन ही जिम्मेदार के मौका पर सम्मान ज्यादा कोई वास्ता पडलो एक तरी जनाब शाहबुद्दीन खान साहेब वास्ता पडलो त्याच्या मग आमचे जनाब सावळा मोहम्मद मोहरा साहेब वास्ता पडलो आणि येता जो कोणतं आहे आमचे खाजी मोहम्मद इरशाद साहेब वाटत आबिदा मोहम्मद आमचे आबिदा बाशाबा वाटत यांचे जो कोणते आमका ज्यादा वास्ता पडता त्याबद्दल जो कोणती जिम्मेदारी आमची इशे या त्यांची इशे तरी आपण इतर तालमेल या हर बारात मशवरा करूचे जिम्मेदार सरी आमच्या तरी को जोडी जाता ते तरीका पर कोणतं असेल आमची ही गाडी आगे बढ़ली बहरहाल अल्लाह ताला त्यांचा बरी रहमत करो भल्ली त्यांचे दिला जो कोणती मला उलमा सरीन नौजवाना सरीन बुजुर्गान सरीन वडना सरीन सुदाना दिदा सम्मा सरीन सालुसो एक तक धन अल्लाह ताला दिलो होतो
व्हडली म्हणटाली को ते चलते होते आणि नौजवान तेंको आजी मजा सरी कोणते को जलसा भीतर कोणते को लेजे आम्ही चलते होते बल्ली खुशमिजाज रहते रहते होते ना आपलं सल्ले काम सनम आगे बढ़ते होते. बहरहाल जिशी के मोना खास आपको सांगले दुनियात आयला हर माणसा रोक्ष जावचे अशे वसूचे अशे त्यांचे जे कोणते काम आमकां त्यांचे कामाचे दखू पडते नाही. जो कोणती कामे ते करून गुजरला आहे व्हडलो वक्त गुजरला आहे 20 वर्ष मला काही कम नाही. जमाती जिम्मेदारी ते भीतर हर हमेशा हर एकच मिळणे जापनी को येता काजांको ऐकूक पडता ह्याचं ऐकूकच पडता तेजो मुकाबला हेजो मुकाबला तेजो चॅलेंजेस सब चीजों पडले नाही. आणि खारी जमाती हात भीतर कम खारीची मसाल को येते होते कोणो झाले काय मसाले झाले हे झाले ते झाले फुलाने झाले त्याची मी तफसिलात ओसू छान आहे भल्ली वक्त त्यांना दोंगात पडती होती आणि माशाअल्लाह ते जमा पर तुकून आज सर जमात जो निजाम बल्कि मुस्तहकम तरीकों पर आगे बढ़ते हैं होते हैं त्यांचो का पैगाम होतो मैं तो तुमका 2 मिनिट सांगू जाते खत्म करता. नौजवान जवानांकडे मी गुजारिश इतना का दिशी मी तुमका बोललो मला कोणी म्हणजे का काम केल्याचे त्यांचे का कारनामे शाम वेगळा होणे नाही लेकिन ही माणसे के सामने भी सोडे पला मोजो तुमचा सामान्य हक हो हे बेलौस खिदमत करतात आणि कोणतो बिना मुआवजा खिदमत करतात. आमची जमातीचो एक उसूल आहे की कोणतो को सदर या सेक्रेटरी आपले जो कोणतो वक्त खर्च करता तेतरी मेहमान नवाजी भीतर आपले दूर घालता सगळं जो करता तेजे सम आम्ही कोणतो तेका मुआवजा देणार त्यांचो तेका कोणतो बदल देणार ह्याची तुम्ही इज्जत करा एहतराम करा. मी तुमचा मागून मिळून क्या पुन्हा जो कोणते कौमाची खिदमत सह आगे बढ़तलो इंशाअल्लाह ते अल्लाहचे हात तिच्यावर राहतलो अल्लाहची मदत तिच्या हातात राहते आणि गलती कोणाचीच नव्हते. जो कोणी माणसे काम करतात त्यांच्या तरी गलती नव्हते. अगर तुम्ही 99 चीजों त्याची निक्की असे आणि ये गलती कोणती पल्ले तरी 99 चीजों बदी एक चीजों आम्ही इतको बहस करतो का प्रश्न तेका जीव सुनना मी तेका त्याची बेइज्जती केल्याचं आमका इत्मीनान नाही. दादा मी समजतो का प्रश्न आमचे जज्बात अपने ठावां पर आमचे एहसासात अपने ठावां पर आमची जो कोणती दिमागी सलाहियत अपने ठावां पर सब चीजों लेकिन जितना धरामी ही सुधाराची आम्ही कदर कीमत ओळखल नाही ह्याची सल्ले का त्यांचो का एहतराम असे त्यांचो का मकाम आहे ही जो ओळखल नाही आमचे भीतर जो कोणते जमाती मोहब्बत सही पैदा होऊ शके नाही. तर पहिली चीज काय का पुसणार ही मानतात रे आम्ही इतको तले सुलूक करू का. दुसरी चीज काय का पुसणार जमात बलन का जमात पर आम्ही साम्यू जमात बला आम्ही साम्यू एका ऊपर आखुचे एका तरक्की देऊचे काम जिशी जिम्मेदारान कोणती सगळी चीजो घेऊन येतात आमची मिटिंगा विकत त्यांचं काम असं राहतात त्यांचं काम असं नाही ते चादर का पुसणार आमच्या आमद्य बडू का आमची आम्ही तरक्की जाऊ का आमची मिसकतो पुढे एक होती अल्हम्दुलिल्लाह ते धावा पास 8 मिसकतो झाली आमचे 10 झाली 15 झाली म्हणजे खरात किसी बर्दाश्त करतले आम्ही बर्दाश्त करू का मद्रसा अल्हम्दुलिल्लाह ढाकणून शिवतो आज ओल्डो मद्रसा झाला शे तकरीबन 600 चढवे झाले तो 3 जरा पडते वाटत त्याची जिम्मेदारी कोण पुरा करतले त्याची जिम्मेदारी को मुझे तुमची कद असे ही जरा वलखूची जरूरत असे मग जमाते को वलखूची जरूरत आहे. अगर आम्ही एका वलखून ही जिम्मेदार वलखून अगर आम्ही साथ देतले तर आगे बढ़तले. आम्ही धाकलेली चीजा मी एकटा बता का पुसना जमाती जिम्मेदार बनणार आमचे मामा बापा मग अगर कोणी तुम्ही इज्जत दोंकास तरी हे जमाती जिम्मेदारा तरी इज्जत दोंकास आपले घराकडे आयला त्याला इज्जत देसा अगर ते वाटे पर शिंकते वाटत त्याला इज्जत देसा हे कोणाचे काम करते वाटत ते आमचे काम करते वाटत हे कौमाचे काम करते वाटत हे ह्यांचे कोणतो आपले जाती कोणते काम करते नाही. आमचे जनाब शाबनी कादरा साहब हे आपले बार बार सांगते होते बार बार मुझे बोलते होते आमची नौजवान जडवा वलखूची जरूरत आहे आमचे सामने वडले मसाईल असे आमच्या सामने वडले चॅलेंजेस असे एक आम्ही किशी पुरा करू का हे खाली चेहरे हे सामने आम्ही समजू त्याच्या पाठोपाठ ताकद आमची राहते तर इंशाअल्लाह आयसो पैगाम मरहूम जनाब शाबनी खादरा साहब तर्फीन तुका पावत करते वाले का प्रश्न जो कोणती खिदमत आज देऊन गेला आहे आणि त्यांचे सबब आज ही मजलिस कायम केला आहे आणि 20 वर्षाची कोणती खिदमत असे 1 घंटे 1.5 घंटा मी मुकम्मल खत्म करू शके नाही लेकिन इतल्या मी जरूर करू शकता की त्यांची खिदमत आम्ही सरोंकास त्यांचीच आम्ही दुआएं देऊकास आणि आमची जमाती तरक्की सर्व मी काय करू आम्ही ते करूकास आणि हे जे कोणते जिम्मेदार वाटत यांचीच आम्ही इज्जत करूकास. बस मी एकच आपले सांगता की अल्लाह ताला आमका इथं पैदा केला ते ताकि दुनिया भीतर निक्के काम करूकास निक्के काम केली मानताची माणसं को निक्की तारीफ करतात आणि अल्लाहकडे कोई जोडो मकाम राहता ताका अल्लाह का कुरान वर का फरमावला ते या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना जेता मी निक्के काम करून आणि अल्लाह राजी करून खाली जमातीचे काम बरं अल्लाहचे काम आहे बिस्कतो थालोचे काम अल्लाहचे काम मदरसा तालीमोचे काम अल्लाहचे काम जो कोणतो माणूस अल्लाहचे काम करता जाहीर रत्न है तेका जरूर सवाब मिळतो तेका आम्ही आमचे अकाउंट मिळतला काय देयाव न देयाव तेका सवाब देयाव निक्की नजर पय्याव न पय्याव लेकिन जो कोणते खुलूस इखलास इंशाअल्लाह ते काम करतले तेका अल्लाह ताला जरूर जो कोणतो शे सवाब देतो निक्के अमाल तेका बदला देतो.
बहरहाल में मदरसा तरफीन जमात तरफीन यांचे चुकून ते रिश्तेदार चुकून औलाद वाटत तांकां मैं ताज़ीर पेश करता आणि मैं तेंचेडकूच दरखास्त करता की तुम्ही को जमात मुंसलिक राहा जमात आगे बढ़ने की कोशिश करा जिसी के तुमचे वालिद साहब माशाल्लाह अपनी जिद बोलून एक आगे बढ़ो है याचो एहतराम तुझे दिलाप तो राहो आणि आम्ही सामी मिळून इंशाल्लाह जमात ते काम करियो अल्लाह ताला तेंची बाल बाल मगफरत करो तांकां जन्नतुल फिरदौस भितर आला साला मकाम नसीब करो तेंचे जे कोणते कोणी एक अमाल ते करून गेला शे अल्लाह ताला ते अमाल तेंचे सल्ले आपले हात भितर कबूल करून तांकां ते जो ते आपले शानचे मुताबिक तांकां कसला अल्लाह ताला बदला देव वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज जकून ते अब्दुल अजीज आमी जिहाद आणि मकबूल शख्सियतचे ताजेती इजलास भितर हिंगा शरीक वाटाव जे कोणी अपने जवानीचे इब्तिदाई अय्याम तुकून आपली आखरी सांस कौमाची खिदमत कौमाचे आमच्या आदाराची फिक्र दिलवते ही दुनिया तुकून रुखसत जाला है मौसूफ तो मुझसरी इंतहाई गहरा ताल्लुक दो मुझे आखिरी ते वक्ताचे कादिर मिरा साहेब हे साथी हे जे मत मुझे जकून ते कालचे जकून ते साथी होते ते जे इख्तिताम जाता आणि ह्यांची काबिनाचे सिर्फ आखरी साथी आज हिंगा मौजूद वाटे आमचे कटपाडी जाफर साहब जत्ता पहले मरता 1983 भितर ते सेक्रेटरी जाले हे जाफर साहब सदर जमात होते आणि बाकी त्यांचे साथी पूरा रुखसत झाला है चाहे ते अबू सना जिफ्री साहब जाओ चाहे ते कटपाड़ी हसन बापा साहब जाओ चाहे ते अबिदा मौला साहब जाओ शाहबंदी जाफर साहब जाओ सावला मौला साहब जाओ मस्तान शब्बीर साहब जाओ या अबिदा मौला मस्तान शब्बीर साहब ही सात जे कोणती शख्सियत होती ती काजपणा एक के बाद दिगरे काजपणा ही दुनियात रुखसत जाते 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 आमका हो पैगाम देऊन गेले ही जगची शख्सियात होती आपली जे कोणती खिदमातची रोशन किरणे आमच्या सामने दळून गेली ही आमची नसलेसो पैगाम देऊन गेली की जे कोणती अंदाज भितर आम्ही आमच्या तीन जे कोणती खिदमात हत्तल मकरूर जाती होती आम्ही करून ही नुकसान दुनियात को रुखसत जाते वाटाव लेकिन हे जे मग तुमची जिम्मेदारी शे हे अदारा जे कोणते मुस्तहकम करून हे अदारा मजबूत करूची आणि जे कोणते अंदाज भितर काजपणा निजाम हिंगा चालून गेलो हो निजाम बरकरार दवरची जिम्मेदारी आमची नौजवानांची कोश आहे जिशी त्यांचो सगळो काजपणा जिंदगीचो जे कोणतो दायरा आशे ते तुमच्या सामने आमचे शिबीर साहब धरला आहे ही जे कोणती मिसगती भितर पैसून आज आम्ही त्यांचो ताजेची इजलास मुनक्कीद करते वाटाव ही मिसगात त्यांचे दौरे इख्तिदार भितर शहीद करून गेली आणि त्यांचे दौरे इख्तिदार भितर एक कमिटीची शक्ल देऊन त्याचा इख्तिताको त्यांचे दौरे इख्तिदार भितर अमल भितर आयलो जिशी मौलाना सांगले की मनकेचे हे पहिली शख्सियत जे कोणा शुरा भितर काशेकौलान अंजुमन जे कोणते भटकलची काशेकौलान जामियाचे शुरा भितर मनके तुकून काशेकौलान शाहबंदरी कादिर मिरा साहेबान आणि कायकिनी तुकून मानी शावला मिस साहेबांचो तकरूर जालो ते मोहब्बत वो एक व्हडलो एजाज आमच्या गांवाचो होतो की इसने आदाराचो तिंगा सिर्फ उलमा इकरामचोच जोर जाता आणि उलमा इकरामकच काशेकौलान तो आदारा चालवचे दिसले ठावपत हेंची शख्सियतो बोलपून हेंची शख्सियत हेंची जे कोणते जापूसो हेंचो अंदाज हेंचो तहरीरी अंदाज हे पळवते काशेकौलान तिंगा हेंचो तकरूर जालो आणि हिंगा एक ड्रामा एक बेहतरीन ड्रामा निघालते शाहिद भल्ली माणसांका कळत 1975 भितर एक ड्रामा पेश करून गेलो तो चाहत बोलून त्याच्या आम्ही को अहम किरदार होते हे शाहबंदरी कादिर सारखा तहरीर करता ड्रामा तो त्यांचे इब्तिदाई अय्याम जिंदगीचे बोंबाचे भाजीपाला स्ट्रीटची एक घातलीची त्यांच्या बापूजाची अंगडीतून सुरू जाता तिंगातून एक व्हडलो वक्फा ते काशेकौलान परतूर भितर आपली जिंदगी एक बेपारीची हैसियत गुजवले त्यांचे काशेकौलान साथी त्यांचे पार्टनर हिंगा आज बघते हयात वाटे साबिक सदर आमचे काजी आबिदीन साहेब आणि आमचे कटेंगेरी भाऊद्दीन साहेब अल्लाह ताला त्यांना सेहत आणि तंदुरुस्ती अता करो तेजे मग जता मुख्तलिफ ठाव पर काशेकौलान हॉस्पिटल भितर थोडो टाइम तिंगा राहिले तेजे मग आधुनिक भितर थोडो टाइम राहिले
1980 तुकून जत्ता मुस्तकिल दौरा पर हिंगा राहिले ते जमाते सरी कमुन्सलिक राहिले आणि हा ठाव पण काशकोना जमाते सरी वसून काशकोना जमातीची जी कोणती खिदमत इशे ती खिदमत हमेशा करते राहिले जिशे आता सांगून गेले कमिटियो जे कोणती हिंगा ते कमिटियो करूसो जे कोणती रिवायत हे कादिमरा सारखा त्यांचे दौर भीतर तालीमी कमिटी अलग होती, कंस्ट्रक्शन कमिटी अलग होती, कानूनी कमिटी अलग होती, मुख्तलिफ कमिटियों तश्कील दाऊन मुख्तलिफ माणसा का जगह ती जिम्मेदारी सोपते होते आणि बदले नस्म जब्त सरीन आपलो काशकोना हो जो को इख्तिदार होतो आपलो इख्तिदार चालवले इख्तिदार मत को हर आयलो सेक्रेटरी हर आयलो सदर हर आयली काबिना त्यांचो बड़ी एहतराम आणि त्यांची मोहब्बत करते होते त्यांचे श्री बड़ी मोहब्बत आणि खंडा पेशानी श्री पेश होते आमचे मौजूदा आमची काबिना को जत्ता जत्ता आमका त्यांची जरूरत महसूस जाती होती आम्ही त्यांना आठवते होते त्यांचा मुशुरा घेते होते त्यांचा इज्जत आणि तक्राम करते होते आज काशेकवालां काजमीरासा तुम्ही गेला का जरूर आमचे नुकसान जाऊन लेकिन आमचे दिला भितर काशेकान ती रोशन जे कोणती किरणे शे ती क्षमा रोशन करून आमचे दिला भितर तुम्ही आपला आपण जिंदा जावीद करून दुनियात वर रुखसत जाला का मैं आमची जमाते तर्फे या मदरसा तर्फे त्यांना जबरदस्त राजा अकीदत या अशार सरी पेश करतो की अल्लाह रब्बुल इज्जत त्यांची बाल बाल मगफिरत करो त्यांना अल्लाह जन्नतुल फिरदौस भितर अल्लाह आणि अरफा मकाम इनायत करो जितली माणसे ही दुनियात पण आमच्या आधाराची आमची कौमाची खिदमत करते करते आपल्या आखरी सफर पर रुखसत झाला आहे अल्लाह ताला त्यांची समावची काजो कोला खिदमत अल्लाह रब्बुल इज्जत कबूल करो आणि त्यांना जन्नतुल फिरदौस भितर अल्लाह आणि अरफा मुकाम इनायत करो मुझे सो बल्ले रंजीदा जी सो मुझे अहम सती आपले रुखसत झाले या अशार सरी में आमची जमातेतर्फे आणि मदरसा रहमानिया तर्फे आमची तमाम आयदारां आणि मेंबरांनी इंतजामिया तमाम आमची जमातेचे जटके आमचे मेंबर वाटे त्यांचे तर्फे जबरदस्त आणि दिलची गहराई सरी का अकीदत पेश करता है अशार सरी वो आशनाए रमज़े वो आशनाए रमज़े मोहब्बत चला गया वो आशनाए रमज़े मोहब्बत चला गया वो ताजे मीरे शहरे मोहब्बत चला गया कायम का जिससे रिश्ता रग़बत न रहा कायम का जिससे वो रिश्ता रग़बत नहीं रहा दायम थी जिससे शान शराफत चला गया फरकंदा सातों पर गम का नुज़ूल है फरकंदा सातों पर गम का नुज़ूल है दिल का सुकून रूह की राहत चला गया हर एक बर्ग शाख से थी जिसकी दोस्ती हर एक बर्ग शाख से थी जिसकी दोस्ती वो इफ्तिकार बाग़े मुरव्वत चला गया महबूब की थी इस पर मुसलसल नवाजिशें महबूब की थी उस पर मुसलसल नवाजिशें लहरा के हाथ जाने पे जन्नत चला गया वो आशनाए रमज़े मोहब्बत चला गया वो ताजे मीरे सहाफत चला गया मैं आमच्या तर्फे आणि आमची जमातीचे तमाम आयदेदारां आणि मदरसाचे तमाम आयदेदारां जमाती आणि मदरसा तर्फे त्यांची जे कोणती आयल्या मोहतरमा वाटे त्यांचे जट्टे फर्जंद आणि दुखरान वाटे त्यांचे जट्टे लवाकिन वाटे समा को सब्र जमील अता करो आणि जिशे आमचे मौलाना सांगला है तुम्ही को काशकोला ही जिंदगी से वाबस्ता जाऊन काशकोला बाबाचे नाव बिजी मजीद रोशन करूंगा आणि कोमाची खिदमत भितर आमचे शाने शाने तुम्ही को उभे राहूंगा अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू जनाब सदर साहब व हाजिरीन मजलिस अस्सलाम वालेकुम क्योंकि सारी ही जमातें खलीज की सारी जमातों ने ताज़ियती पैगाम भेजा है लेकिन चूँकि वक्त की किल्लत की वजह से वो यहाँ पर नशर नहीं किया जाएगा बल्कि उसको फलाहुल मुस्लिमीन के चैनल में और अहल मंदगी के चैनल में उसको नशर किया जाएगा इंशाअल्लाह। मैं अभी खलीज स्पॉन्सर की तरफ से जो पैगाम आया हुआ है आपके सामने रखूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ताज़ियती पैगाम बरफ़ात जनाब शाह बंदर कादिम मीरा साहब रहमतुल्लाह व रहमत व साअत।
कुल्लु मन अलैहा फ़ान यबक़ी वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। इस दुनिया की हर शख्सियत, ख्वाह वो कितनी ही हदल अजीज़, कितनी ही दिलकश और पुरबहार हो, इसे एक न एक दिन यहाँ से जाना है। आगे पीछे का फ़र्क ज़रूर है, लेकिन हम में से कोई यहाँ हयात दुम लेकर नहीं आया है। मगर इंसान की गफलत का ये आलम है कि वो इस सामने की हकीकत को हमेशा नज़रअंदाज करके इस दुनिया और इसमें पाई जाने वाली रंगीनियों से इस तरह दिल लगा बैठता है जैसे इनकी बकाया दुम की कोई जमानत मिल गई हो। हालांकि कट्टर से कट्टर दहरिया और मुल्हिद भी कुल्लु मन अलैहा फ़ान और वमा तज़री नफ्सुन बिअय्यि अर्ज़ तमूत जैसे कुरानी इरशादात का इनकार नहीं कर सकता, लेकिन अमली ज़िंदगी में ये मुसल्लम हकीकत हमारी निगाहों से इस तरह और ओझल रहती है जैसे ये कोई हकीकत ही नहीं। इसका नतीजा ये कि जब अपना कोई महबूब और चहीता हमसे रुखसत होता है तो दिल यकीन करने को आमादा नहीं होता। हालांकि वो रूह फरसा वाक़या पेश आ चुका होता है। कल 24 नवंबर 2021 को हमारी जमात के बेलूज और मुखलिस खादिम कई सालों तक सेक्रेटरी के अहदे पर फाइज रहकर बेगज़ बनकर कौम की खिदमत करने वाले साबिक सेक्रेटरी जनाब शाहबद्री खादिम मियां साहब इस दार फ़ानी से दारुल बका की तरफ कूच कर गए। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मौसूफ का जब भी जिक्र खैर होता तो जुबान और कलम से इनके लिए दुआए सेहत और तूल हयात की दुआएं कलमात जारी होते। आज इनके हक में मरहूम और मग़फ़ूर के अल्फाज लिखते हुए दिल पर लर्जा और हाथों में कपकपाहट तारी है। वो दिलकश तस्वीर जिसके बारे में रह कर ये महसूस होता है, वो अपनी मुस्कुराहटों के फूल बिखेरते हुए अपनी कौम को बुलंद हिम्मती, अलवा अज़मी और आला और सदकी का पैगाम देने के लिए अभी नमूदार होगी। आज वो ज़मीन के पेवन हो चुकी है। वो आवाज़ जो खुशी और गम में आवाम के सुकून और तसल्ली का सबब बनी, हर घुटन और मुश्किल घड़ी में कौम के हौसले उभारे, हर नाजुक मोड़ पर लोगों की ढारस बनाई, वो हमेशा के लिए दब गई। अब वो जीते जी कभी नहीं सुनाई देगी। कुदरत के कवानीन अटल हैं, मौत का वक्त मुतय्यन है। किसी सख्त मेहनत और जाँ से मौत को टाला जा सकता है, न किसी कीमत से मौखर किया जा सकता है। ये तकदीर का फैसला है, इसमें अगर मगर की गुंजाइश नहीं। हाँ, इंसान होने की वजह से किसी अलमनाक वाक़ये पर गमगीन होना और अपने किसी जुदा होने वाले को शरई हुदूद में रहकर याद करना, इसके महसन और अच्छाइयों का जिक्र करना, ये इसका फितरी हक है। इस पर फितरत से पाबंदी नहीं लगाई है। हाँ, बहरहाल अल्लाह के फैसले पर हम सब राजी हैं और हम सब का इस पर ईमान भी है। जो कुछ हुआ अल्लाह अलीम व खबीर और हकीम व दाना के आइन हुक्मतों के मुताबिक है। माशा अल्लाह कान वलम यशा लम यकुन। इस कायनात में अल्लाह की मखलूक के लिए जो जितना मुफीद होता है, इस दुनिया से जाते वक्त लोग इसको इसी कदर रोया करते हैं। जनाब शाहबद्री कादरा साहब भी इन्हीं खुशनसीब लोगों में थे जिन्होंने जीते जी अपने काबिलियत, सलाहियत, फिक्री और समाजी लियाकत, तालीमी और मिली सूझबूझ के जरिए अपने कौम और समाज को भरपूर फायदा पहुंचाने की कोशिश की। हमने जब से होश संभाला और अकल व अदारा की आंखें खोली तो मौसूल को कौम की खिदमत में मगन और जमाती जिम्मेदारियों को निभाने में सरगर्दा मुतफक्किर पाया। आपने गाँव के 18 साल तक सेक्रेटरी के अहदे को निहायत ही खूबी और खुशसलूकी के साथ संभाला। हमेशा अपने समाज और माशरे को बेहतर बनाने के लिए फिक्रमंद रहे। इसे उरूज और बुलंदी पर पहुंचाने के लिए की हर मुमकिन कोशिश की। कौम को तालीम की अहमियत समझाई,
اور اسی اصول تعلیم پر ابھرا۔ علماء کرام کے ذریعے معاشرتی بگاڑ، غلط رسم و رواج، برائیوں اور خرافات کو مٹانے کی کوشش کی۔ مساجد کو دیکھ ریکھ اور ان کی ضروریات کو عوام الناس کے سامنے رکھ کر پورا کیا۔ ائمہ اور مؤذنین کا خیال رکھا۔ ضرورت کے لحاظ سے عوام کو مختلف محلوں میں مساجد کی تعمیر کی فکر دلائی۔ جامع مسجد کی تعمیروں میں خوب لگن اور ذوق و شوق کا اظہار کیا۔ مدرسہ رحمانیہ اور جامعۃ المومنات کی تعمیر اور ترقی میں بھی کوئی کسر نہیں چھوڑی۔ کچھ عرصے کے لیے مدرسہ رحمانیہ کے ناظم اعلیٰ بھی رہے۔ ابتدائی دور میں علی گڑھ انگلش میڈیم اسکول کو بھی اپنی رہنمائی اور توجہات کا مرکز بنایا۔ عوام کے نزاعی مسائل کو جماعت کے پلیٹ فارم سے بہترین انداز میں سلجھایا، اور آخری دور میں صحت کی کمزوری اور پیرانہ سازی کی وجہ سے عملاً جماعتی سرگرمیوں سے علیحدگی کے باوجود نئی کابینہ اور اس کی ذمہ داروں کا بوقت ضروری اپنی سرپرستی کے ذریعے بہت تعاون کیا۔ آج وہ ہمارے درمیان نہیں ہیں، لیکن قوم و ملت کے لیے ان کی خدمات، کارنامے اور حسن اخلاق کی میراث ہمارے درمیان باقی ہے، جس کو ہمیں سلیقے سے تقسیم کر سکتے ہیں، اور ان کے طرز پر چل کر ان کی یادوں کو قائم و دائم رکھ کر ان کی محبت کا صحیح طور پر دم بھر سکتے ہیں، دین و ملت اور تعلیم و تربیت کے حوالے سے زیادہ مفید بن سکتے ہیں۔ آج ہم نے ان کو کھو کر بہترین رہنما کو کھویا ہے۔ ان کی اولاد اور خاندان والوں نے انہیں کھو کر خاندان کے ولی کو کھویا ہے، اور ملی و سماجی اداروں نے اپنے فعال اور مخلص کارکن کو کھویا ہے۔ اللہ ہم سب کو صبر جمیل و اجر جزیل عطا فرمائے، ہم سب کو ان کا بہترین عمل بدل عطا فرمائے، ان کی تمام مسائل جمیلہ کو قبول فرمائے، انہیں قبر میں کروٹ چین و سکون نصیب فرمائے، ان کی قبر کو جنت کا باغ بنا کر حد نکاح تک اسے وسیع فرمائے، اور انہیں جنت الفردوس کے بالا خانوں کا مکین بنائے۔ ہم سب کو اور ان کے اہل و عیال کو ان کے بعد ہر طرح کی آزمائشوں اور فتنوں سے محفوظ رکھے، آمین یا رب العالمین۔ آسمان تیری لہد پر شبنم آفشانی کرے، آسمان تیری لہد پر شبنم آفشانی کرے، سبز نورستہ اس گھر کی نگہبانی کرے۔ منجانب الطاف بن حسین کٹنگری، صدر اول منکی مسلم قریش منصب۔ السلام علیکم۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ قابل احترام صدر صاحب، علماء کرام اور معزز سامعین، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ کل نفس ذائقۃ الموت۔ آج ہم سب جس اہم شخصیت کی تعزیتی جلسے میں شریک ہیں، وہ شخصیت کسی تعارف کے محتاج نہیں۔ میری مراد مرحوم جناب قاضی میرا شبندری صاحب ہیں، جنہوں نے اپنی پوری زندگی امت کی خدمت کرتے ہوئے صرف کر دی۔ موصوف کے بارے میں ہم سب جانتے ہیں کہ کئی اعلیٰ صفات کے حامل تھے۔ موصوف کے اخلاق، ان کی فکر اور دین کی نشر و اشاعت کی طرف کسی سے چھپی ہوئی نہیں تھی۔ اسی وجہ سے موصوف نے اپنی زندگی کا ایک بڑا حصہ انہی کاموں میں لگایا۔ اب چاہے وہ ہماری مرکزی جماعت کی سیکرٹری کی حیثیت سے ہو، یا مدرسے کے ناظم کی حیثیت سے ہو، یا پھر انتظامیہ ممبر کے حیثیت سے ہی کیوں نہ ہو، وہ ہر وقت ان خدمات میں شامل رہے، اور ان کے ذریعے سے اللہ نے بہت بڑا خیر کا کام وجود میں لایا۔ اللہ تعالیٰ ان کی تمام خدمات کو قبول فرمائے، آمین، اور اس کا بہترین بدلہ عطا فرمائے۔ موصوف کا ہم سب سے جدا ہونا ہمارے گاؤں کے لیے ہی نہیں بلکہ ہماری پوری نوائد برادری کے لیے ایک گہرا صدمہ ہے، لیکن اللہ کی مشیت کے آگے کسی کی چلتی ہے۔ جاتے جاتے اپنی زندگی کے واسطے سے
मौसूफ हम सबको ये पैगाम दे गए कि हम भी ज़्यादा से ज़्यादा आखिरत के ज़ख़ीरे को जमा करने में लग जाएं। मौसूफ का मुझसे ज़ाती तौर पर भी बहुत करीबी ताल्लुक़ रहा है और मैंने मौसूफ को हर वक्त सिर्फ अवामी तौर पर ही नहीं बल्कि ज़ाती तौर पर भी लोगों की फिक्र करते हुए पाया है। मौसूफ में एक और खूबी ये भी थी कि हर एक की हिम्मत अफजाई करते और जो कोई जिस मैदान में अपनी काबिलियत दिखाने की ख्वाहिश जाहिर करता उसको आगे बढ़ने की तरगीब भी देती और अपने तौर पर खुद इसका ताउन भी करते और मज़ीद इनकी रहबरी भी फरमाते। मैं मौसूफ की तमाम खिदमात को सलाम करता हूँ और अल्लाह से इस बात की कभी उम्मीद करता हूँ मौसूफ की मदरसे की इन खिदमात को अल्लाह इनके लिए सबके जामिया बनाए। यकीनन मौसूफ का ये एक अजीम कारनामा है। आखिर में मैं अपनी बात को ज़्यादा तूल न देते हुए अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला मौसूफ की बाल मग़फ़िरत फरमाए, इनको कब्र में चैन, इत्मीनान, राहत, सुकून अता फरमाए और इनके नवाहितीन को सब्र जमील अता फरमाए। बस इन्हीं चंद कलिमात को कहते हुए मैं अपनी बात को यहीं पर ख़त्म करता हूँ। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम सदर जलसा, उलमाए किराम, हाज़िरान मजलिस, दिगर बखिदमत गिरामी कदर व फरजंदान वाहल खाना जनाब मरहूम काज़ी मीरा शाहबंदरी साहब, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मौत हर्जी रूह पर तारी होने वाली हकीकत है जिसका इनकार मुमकिन नहीं। हमारी मरकजी जमात मुस्लिमीन मनकी के साबिक जनरल सेक्रेटरी खिदमतगुजार मौसूफ भी इस मंजिल फ़ानी से निकलकर दार आखिरत की तरफ कूच कर गए। क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मौसूफ की सिफात को तफसीलन हम सबों ने समाअत फरमाया है। मजीद दो चार बातें मैं पेश ना करूं तो नाइंसाफी होगी। मरहूम सरतापा नेक सिफात के मालिक थे। कौमी खिदमत का जज्बा आपके रगे रेशे में था, इसलिए अल्लाह ताला ने हमारी जमात मुस्लिमीन व मदरसा रहमानिया की खिदमत का मौका अता किया और बहैसियत जनरल सेक्रेटरी के फ़राइज़ अंजाम देने की सादत हासिल की। ख़त व किताबत से माहिर सफ़े अव्वल में इनका शुमार सुने अल्फाज से लिखा जाएगा। मौसूफ के जमाती ज़िंदगी के दौर इक़्तिदार से ही मुझे जमाती ज़िंदगी से दिलचस्पी हुई। मौसूफ का राय व मशूरा मेरे लिए मुस्बित साबित होता था। बहरहाल मस्जिद की नमाजों की सफ़ों में खाली कुर्सी पर मेरी नज़र रूनमा होगी। आप बहुत याद आओगे, आप बहुत याद आओगे। अल्लाह ताला से मैं दुआ करता हूँ आपकी तुरबत पर हरदम रहमतों का नुज़ुल। ऐ खुदा हर अमल को इनके फरमाए कबूल। इनको दे फिरदौस में तू ऐ खुदा आला मकाम। है हुज़ूर रब में रशीद की दुआ है सुबह शाम। बादलों की छाँव इनकी कब्र पर हरदम रहे और महशर रब की रहमत का साया पाए। अल्लाह ताला इनके सिफात इनके सयाहत को सिफात में मुअद्दिल फरमाए और जन्नतुल फिरदौस में इनको आला मकाम नसीब फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सामान्य मोहतरम और स्टेज पर तशरीफ़ फरमा हमायनी शहर, हमने अभी काफ़ी वक्त से मोहतरम मरहूम काज़ी मीरा साहब के मुताल्लिक़, उनकी हयात व खिदमात के मुताल्लिक़ बहुत सारी बातें समाअत की हैं। बहरहाल ये अल्लाह ताला का ज़ाब्ता है कि जो इस दुनिया में आता है वो एक न एक दिन उस दुनिया से रुखसत हो जाता है। लाई हयात आए क़ज़ा ले चली चले, लाई हयात आए क़ज़ा ले चली चले, अपनी खुशी आए न अपनी खुशी चले। बहरहाल दुनिया में जो कोई आता है वो अल्लाह के फैसले ही से आता है और जो कोई इस दुनिया से रुखसत होता है वो अपना वक्त मुतय्यन मुकम्मल करने के बाद ही रुखसत होता है। हमारा यह अक़ीदा है, अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमें इस मौके पर एक दुआ भी सिखाई है, इन्ना लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा अअता व कुल्लु शैइन इंदहु बिअजलिन मुसम्मा, कि अल्लाह ने जो कुछ दिया वो अल्लाह ही का था, जो कुछ लिया वो अल्लाह ही का था और हर चीज़ का एक वक्त मुतय्यन है। वो जब वक्त मुतय्यन ख़त्म हो जाता है
تو ہر چیز ہر روزی روح کو اللہ کے دربار میں پہنچنا ہوتا ہے۔ اس موقع پر میں اتنا ضرور عرض کروں گا کہ مرحوم سے ان کی سماجی خدمات یا ان کی جو دینی خدمات تھی، اجتماعی اور جماعتی جو خدمات تھی، بالواسطہ ہمیں ان کو دیکھنے کا تو موقع نہیں ملا۔ ابھی ہم نے بہت ساری باتیں مولانا سے سماعت فرمائی اور بہت ساری باتیں ہمارے ذمہ داران سے سماعت فرمائی۔ البتہ مجھے یاد پڑتا ہے کہ جتنے ابھی ذمہ داران کا تذکرہ کیا گیا، سابقہ جماعت کے ذمہ داران کا تذکرہ کیا گیا، ان میں سب سے زیادہ شناسائی اور ان میں سب سے زیادہ جن سے مجھے پہچان تھی اور جن سے تعلق تھا، جن سے انسیت تھی، وہ مرحوم قادر میرا صاحب سے ہمارے تعلقات تھے۔ اس لیے کہ میں بہت جب چھوٹا تھا، مدرسے میں پڑھتا تھا، تو مولانا شکیل صاحب مدرسے کے کسی کام کی وجہ سے بارہا مجھے ان کے گھر میں بھیجا کرتے تھے۔ ان کا وہ جو دفتر تھا، حال ہی میں ان کا جو کمرہ تھا، ان سے وہاں بار بار جانا ہوتا تھا۔ اس وقت سے لے کر کے آج تک الحمدللہ جب بھی ان سے ملاقات ہوتی تھی، وہ جب تک ان کی حیات رہی تو وہ بڑے ہی محبت کا معاملہ فرماتے تھے، بڑی اکرام کا معاملہ فرماتے تھے۔ بہرحال جو کچھ انہوں نے کام کیا ہے، اللہ تعالیٰ اس کو قبول فرمائے۔ اس موقع پر میں 2 باتیں ضرور عرض کروں گا۔ ایک بات تو یہ ہے کہ انہوں نے علم کے تعلق سے جو کام کیا ہے، اللہ تعالیٰ اس کا بدلہ ان کو ضرور عطا فرمائیں گے۔ جیسے اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا ہے کہ آدمی اس دنیا سے جب رخصت ہو جاتا ہے تو 3 چیزیں اس کے ساتھ میں چلتی ہیں۔ ایک صدقہ جاریہ، دوسرا علم ينتفع به، ایسا علم جو اس سے فائدہ اٹھایا جائے، اور تیسری اچھی اولاد جو اس کے لیے دعا کرے۔ اس میں سے ہم جو دوسری چیز ہے علم ينتفع به، محترم نے علم کے تعلق سے بہت کوششیں کی ہیں۔ میں امید کرتا ہوں مدرسے کے لیے اور آج ہمارے اس چھوٹے سے قصبے میں جو علمی اور روحانی ماحول ہیں اور علماء کے الحمدللہ ایک بڑی قابل قدر جو تعداد موجود ہے، اس میں حضرت کا بہت بڑا رول رہا ہے۔ اللہ تعالیٰ اس کا ان کو بڑا بھرپور بدلہ عطا فرمائے گا، اور میں امید کرتا ہوں کہ علم ينتفع به کی جو صنف اور قسم سنائی گئی ہے، اس میں انشاءاللہ ان کا ضرور حصہ ہوگا۔ اور دوسری بات، جماعت کے لیے آپ نے جو اپنی خدمات دی ہیں، اپنا وقت صرف کیا ہے، اس کے متعلق اللہ رب العزت کا یہ جو پیغام ہے، وَأَمَّا مَا يَنْفَعُ النَّاسِ فَيَمْكُثُ فِي الْأَرْضِ، جو آدمی لوگوں کو فائدہ پہنچاتے ہیں، جو لوگوں کے فائدے کے لیے کام کرتے ہیں، زمین میں ان کا وجود باقی رہ جاتا ہے۔ جسم تو ان کا اس دنیا سے رخصت ہو گیا، لیکن ان کا ذکر خیر، ان کے کارنامے، انہوں نے جو اچھے کام کیے ہیں، وہ تا حیات باقی رہیں گے، وہ تا قیامت باقی رہیں گے، لوگ اس سے فائدہ اٹھاتے رہیں گے۔ اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم نے یہ بھی فرمایا ہے کہ خیر الناس من ينفع الناس، بہترین لوگ وہ ہوتے ہیں جو لوگوں کو فائدہ پہنچاتے ہیں۔ جیسے مولانا شکیل صاحب نے بھی فرمایا کہ آج ہمارے جماعت کے جو عہدیداران ہیں، یہ بلا معاوضہ کام کرتے ہیں، قوم کی خدمت کرتے ہیں۔ ہم میں سے ہر ایک کا یہ فرض بنتا ہے، ہم میں سے ہر ایک کا یہ حق بنتا ہے کہ ہم شانہ بشانہ جماعت کے عہدیداروں کے ساتھ میں چلیں، جماعت کے ساتھ میں چلیں، جماعت کے کاموں میں اپنا تعاون پیش کریں، اس طور پر کہ ہماری جماعت مضبوط ہوگی تو ہم مضبوط ہوں گے، جماعت کے کام مضبوط ہوں گے تو ہماری قوت میں اضافہ ہوگا۔ بس انہی چند باتوں پر میں اپنی بات ختم کرتا ہوں اور امید کرتا ہوں کہ ہم سب انشاءاللہ جماعت کے ساتھ اپنا کاندھے سے کاندھا ملا کر کے چلیں گے۔ آخر میں مرحوم کے حق میں دعا کرتا ہوں کہ اللہ تعالیٰ قبر میں کروٹ چین سکون نصیب فرمائے، آپ کی قبر کو پرنور فرمائے اور آپ کو اللہ تعالیٰ اعلیٰ علیین میں جگہ عطا فرمائے۔ وآخر دعوانا الحمدللہ۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ الحمدللہ وکفی وسلام علی عبادہ الذین اصطفی، اما بعد۔ ذمہ داران مرکز جماعت المسلمین اور مدرسہ رحمانیہ، علماء کرام، بزرگان قوم و ملت، برادران اسلام، میرے سوگوار و غمخوار فرزندان و جمیع اہل خانہ، عزت مآب مرحوم جناب شاہ بندری قادر میرا صاحب، سابق سیکرٹری جنرل مرکز جماعت المسلمین اور سابق ناظم اعلیٰ مدرسہ رحمانیہ ملکی، شرکاء اجلاس، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔
सामईन किराम, इरशाद खुदावंदी है कि कुल्लु नफ्सिन दायक़ातुल मौत, हर जी रूह को मौत का मजा चखना है। यही दुनियावी जिंदगी की हकीकत है कि हर आने वाले को एक दिन सबको सोगवार और गमखार छोड़कर जाना है। हम में से हर एक को फना होना है। दरअसल इस कायनात की बेतिहाई में इंसान की हैसियत खाक और मिट्टी का एक कमजोर पुतला है। गमों और खुशियों का एक संगम है, मुशक्क़तों और सोबतों की आमाजगा है। मोरखा 24 नवंबर शाम की वो मनहूस घड़ी जो जनाब शाहबुंदरी कादिम साहब के अचानक रिहलत की खबर ने न सिर्फ उनके अहले खाना बल्कि पूरे शहर मनकी व अतराफ ही नहीं बल्कि खलीजी ममालिक के तमाम शहरों में पूरी कौम को सोगवार कर दी। और न सिर्फ मरकजी जमात मुस्लिम रहमानिया मनकी बल्कि पूरी कौम अपने एक अजीब सरपरस्त से महरूम हो गई। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बकौल शायर, अब न पाएगा जमाना कभी उनकी तमसील, अब न पाएगा जमाना कभी उनकी तमसील। लाख ढूंढे कोई जलती हुई शम्मे लेकर, लाख ढूंढे कोई जलती हुई शम्मे लेकर। दरअसल मरकज़ी जमात मुस्लिम और मदरसा रहमानिया दोनों इदारों के लिए उनके खिदमत नाकाबिल फरामोश हैं। मौसूफ कई सालों तक जमात मुस्लिम की अमली सरगर्मियों में शरीक रहे और अपने दौर में जो भी मसाइल दरपेश रहे उन्हें बहुस्न खूबी हल करने की कोशिश की। मुझ नाचिस को उनके साथ काम करने का मौका तो नहीं मिला, लेकिन मेरे लिए उनकी हैसियत मुरब्बी और मुर्शिद की रही। उनकी सरपरस्ती, उनकी रहनुमाई हमेशा मुझे हासिल रही और वक्त ज़रूरत हम उनसे मशवरा भी करते हैं। उनके औसाफ हमीदा, खुसूसियात और खिदमात के ताल्लुक से काफ़ी बातों से अभी भी हमारे मुकर्ररीन ने आपको रोशनास किया। उनकी जुदाई हम सब के लिए एक अजीम खसारा, लेकिन बहरहाल यह कुदरत का कानून है कि दुनिया में हर कोई अपनी ज़िंदगी की मुकर्ररा मुद्दत पूरी करके चला जाता है। ये इदारों की जिम्मेदारियाँ नस्ल दर नस्ल चलती रहती हैं। आज हम हैं तो कल कोई और होगा, लेकिन हमारे यहाँ एक अच्छी रिवायत रही है कि हम अपने असलाफ के खिदमात का एतराफ़ करते हैं। इसलिए आज मरहूम की कदरदानी के लिए ये इजलास मुनक़्क़िद किया गया। हाज़रीन, इस पाई ज़िंदगी में इंसान धन दौलत और अहदा मनसब के एतबार से कितना भी बुलंद क्यों न हो, ये सब बेहैसियत है। अलबत्ता वो इसी वक्त अरफा वाला होगा जब खुशियों के नज़ूल पर ज़बान से शुक्र इलाही के नगमे और गमों के सादिर होने पर सब्र व ज़बत के तराने जारी हैं। यही जनाब मरहूम शाहबुंदरी कादिम साहब की पहचान थी और ये उनका तुर्रे इम्तियाज था। मरहूम सौम सलात के पाबंद, बड़े मुतवाज़ी, आला अखलाक और किरदार का बुलंद नमूना, खुददार, दोरस, नरम तबीयत, कमगो, हसमुख, मोमिनाना फराज का शगुफ्ता मिजाज के हामिल थे। हर वालिद और सादिर का एहतराम, छोटों पर शफकत, उनकी रहनुमाई और हिम्मत अफजाई उनकी खुशियात में से हैं। लिहाजा हमें यकीन है कि लिल्लाहियत और इल्म दीन की खिदमत के जज्बे ने उन्हें इज्जत की उस बुलंदी और बारगाह अज़ीम में तकर्रुब के उस मुकाम पर पहुंचा दिया होगा जहां तक सबकी रसाई आसान नहीं हो।
آخر میں میرے اس تعلیمی خطاب کے اختتام پر مرکزی جماعت مسلم کی صدر کی حیثیت سے اپنی طرف سے اور مرکزی جماعت مسلم کی طرف سے موصوف کی خدمات میں خراج عقیدت پیش کرتا ہوں اور دعا کرتا ہوں کہ اللہ تعالیٰ موصوف کی بال بال مغفرت فرمائے، ان کے پسماندان کو صبر جمیل عطا فرمائے اور ان کی ریلیز سے جو خلا پیدا ہوا ہے اپنی رحمت خاصہ سے ان کو پر فرمائے، آمین۔ السلام علیکم۔ حضرات دعا پر انشاءاللہ پروگرام ختم ہوگا۔ مرحوم کے تعلق سے بہت ساری باتیں، ان کی خدمات کے تعلق سے، ان کی صفات کے تعلق سے بہت ساری باتیں یہاں پر پیش کرنے والے حضرات نے اپنی معلومات کے مطابق پیش کی ہیں، اور ممکن ہے بہت ساری باتیں سامنے نہ آئی ہوں جس کو اللہ بہتر جانتے ہیں، اللہ جانتے ہیں، اللہ کے علم میں ہے۔ دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ ان کی تمام تر خدمات کو قبول فرمائے، ان کے لیے مغفرت کا ذریعہ بنائے، ان کے لیے ان کے درجات کی بلندی کا اللہ تعالیٰ ذریعہ بنائے، اور جو صفات ان کے اندر اچھی صفات تھیں اللہ تعالیٰ انہیں ان صفات کو ہمیں اپنے اندر پیدا کرنے کی توفیق عطا فرمائے۔ یہاں پر ہمارا پروگرام ختم ہوتا ہے۔ ہم سب سے پہلے اللہ رب العزت کا شکر بجا لاتے ہیں کہ محض اس کے فضل سے یہ ہمارا پروگرام منعقد ہوا۔ اسی طریقے سے ہم جماعت المسلمین کی طرف سے، مدرسہ رحمانیہ کی طرف سے اور ان کے مرحوم کے اہل خانہ کی طرف سے جتنے بھی ہمارے یہاں پر شرکاء ہیں، اپنے وقت کو فارغ کر کے یہاں پر بیٹھے رہے اور پورے پروگرام کو سنا اور اس پروگرام کو کامیاب کرنے میں ہمارا تعاون فرمایا۔ ہم سبھی حضرات کا شکر ادا کرتے ہیں اور اس پروگرام کے اختتام کا اعلان کرتے ہیں۔ دعا ہوگی، دعا کے بعد انشاءاللہ ہمارا جلسہ ختم ہوگا۔ ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. رب اجعلني مقيم الصلاة من ذريتي ربنا وتقبل دعاء. لا إله إلا الله الحليم الكريم. سبحان الله رب العرش العظيم والحمد لله رب العالمين. نسألك موجبات رحمتك وعزائم مغفرتك والغنيمة من كل بر والسلامة من كل إثم. لا تدع لنا ذنبا إلا غفرته ولا هما إلا فرجته ولا دين إلا قضيته ولا مريضا إلا شفيته ولا ضالا إلا هديته ولا مسافرا إلا بلغته ولا حاجة هي لك رضا إلا قضيتها ويسرتها يا أرحم الراحمين. اے پاک پروردگار ہم سب گناہوں کو معاف فرما، اے اللہ خطاؤں سے درگزر فرما، اے اللہ تو رحیم اور کریم ہے، اے اللہ ہم سب پر رحم اور کرم کا معاملہ فرما، یا اللہ عافیت اور سہولت کا معاملہ فرما۔ اے اللہ آج کا جو جلسہ مرحوم جناب شاہ عبد القادر صاحب کے انتقال پر منعقد ہوا تھا، اے اللہ ان کے بہت سی اچھی صفات اور ان کے اخلاق حسنہ اور اخلاق حمیدہ کا ذکر لوگوں نے کیا ہے۔ اے اللہ جو کچھ جماعت اور مدرسے کے تعلق سے اور اجتماعیت اور جماعیت کے ساتھ تعلق سے جمعیت کے تعلق جو کام انجام دے کر گئے ہیں، اے اللہ ان سب کاموں کو تو قبول فرما، اے اللہ ان کی بار بار مغفرت فرما، ان کو قبر میں چین اور سکون نصیب فرما، اے اللہ قرار نصیب فرما، راحت اور آرام نصیب فرما، اے اللہ ان کی زندگی کے اندر جتنے بھی اچھے کام ہوئے ہیں تو اس کو قبول فرما۔ اے اللہ اگر ان سے کوئی سیئات ہوئی ہیں، جو غلطی ہوئی ہیں، جو لغزشیں ہوئی ہیں، اللہ تو اپنے فضل سے ان کو معاف فرما، اللہ اپنے فضل سے ان کو معاف فرما۔ اللہ مرحوم کے آخری وقت میں جو بات ان کی زبان سے نکلی تھی، اے اللہ یہ بات یہی تھی کہ مجھے جماعت اور مدرسے کے ذمہ داروں کے ساتھ اور ذمہ داری پر بہت سالوں تک کام کرنے کا موقع ملا، اس میں ہو سکتا ہے مجھ سے کچھ کوتاہی بھی ہو، اے اللہ تو اپنے فضل سے اس کوتاہی کو تو معاف فرما، اور لوگوں سے بھی جو انہوں نے درخواست کی تھی، اے اللہ ہم خدا کو گواہ بنا کر، اے اللہ تجھے گواہ بنا کر کہنا چاہتے ہیں، اے اللہ اگر ان سے کوئی غلطی بھی ہے تو ان کو معاف فرما، اے اللہ تم کو معاف فرما، اے اللہ ان کی لغزش کو، ان کی خطاؤں کو درگزر فرما، اے اللہ ان کے بعد جو ان کے نیک عمل ہیں، نیک کام باقی رہ گیا ہے، اے اللہ اس کو ہم سب کو مل کر کرنے کی توفیق عطا فرما، اس کام کو آگے بڑھانے کی توفیق عطا فرما، مدرسے کے تعلق سے، جماعت کے تعلق سے، علم کے تعلق سے، اے اللہ جن جن حضرات نے اپنے اپنے زمانے میں کام کر گئے ہیں، اے اللہ ان سب کو صلہ عطا فرما، اللہ اس دعا کو محض اپنے فضل سے قبول فرما، اللہ ان کے جتنے اولاد ہیں، اللہ ان تمام اولاد کو نیک اور صالح بنا، اللہ ان کو بھی اپنے والد صاحب کے نقش قدم پر چلنے کی توفیق عطا فرما، اللہ ان سب کو اپنے والد صاحب کے نقش قدم پر چلنے کی توفیق عطا فرما، اللہ ان کی جو زوج محترمہ ہیں، اللہ جنہوں نے اللہ سالوں سال تک اپنے شوہر کے ساتھ رہی ہیں، اللہ ان کو بھی صبر جمیل عطا فرما، اللہ ان کو بھی صبر جمیل عطا فرما،
ان کے اولاد کو صبر جمیل عطا فرما، ان کی بیٹیوں کو صبر جمیل عطا فرما۔ اے رب کریم، سب کو اتحاد اور اتفاق کے ساتھ اپنے کام کو آگے بڑھانے کی توفیق عطا فرما۔ اللہ اس دعا کو محض اپنے فضل سے قبول فرما۔ اللہ اتنی دیر تک اللہ ان کے اوصاف کو سننے کے لیے یہاں پر جمع ہوئے اور بیٹھے رہے، اللہ ان کے بیٹھنے کی قبول فرما، ان کے سننے کی قبول فرما، اللہ ان کے جمع ہونے کو جمع قبول فرما۔ اللہ اس پر اجر عظیم عطا فرما۔ اللہ اس دعا کو محض اپنے فضل سے قبول فرما۔ ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم آمين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين الحمد لله رب العالمين سبحان الله وبحمده سبحانك اللهم وبحمدك نشهد ان لا اله الا انت نستغفرك ونتوب اليك سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين